जय शिवराय सर. जय शिवराय बोला. सर जसं की तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं 8 दिवसापूर्वीच, हं, हं, हं. त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातनी झडीच्या स्वरूपासारखं एक वातावरण पाहायला मिळत होतं. हं, आणि तुम्ही सांगितलं होतं की 1 ते 2 दिवस आपल्याला काही भागामध्ये सूर्यदर्शन सुद्धा पाहायला मिळेल. हं. आणि काही भागामध्ये अतिवृष्टी, तर काही भागामध्ये झडीचं स्वरूप हे आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला वातावरण हे पाहायला मिळत आहे. हं, हं. तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे, की सरांपासून एक नवीन रेकॉर्डिंग घ्या. कारण 4 ते 5 दिवस झाले आणि तुमची तब्येत बरोबर नसल्यामुळे आपल्या चॅनलवरती तुमची रेकॉर्डिंग आलेली नाही आहे. हो. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला फोन सुद्धा आलेले, की सरांपासून एक रेकॉर्डिंग घ्या आणि सविस्तर घ्या. तर काय राहणार सर आता सविस्तर अंदाज? नक्कीच 6 जुलै आहे आणि ज्या पश्चिम महाराष्ट्राला आतापर्यंत भरपूर झाली आहे. हो, त्यामध्ये अहिल्यानगर असे काही भाग आहेत. तिथे मुंबई पुण्याचा जो काही पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जेव्हा पावसाचा जोर मुंबई पुणे कोकणामध्ये वाढतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या पावसामध्ये पाण्याच्या थेंबाची जाडी बनत नाही कारण की त्यामध्ये हवा थंड राहते बरोबर. आणि जोराने पण राहते. ढगाळ वातावरण खूप होते. सांगितल्यापेक्षाही जास्त आभाळ येते, की असं वाटतंय अतिवृष्टी होईल, पण ते हो, पडत नाही. असं शेतकऱ्यांच्या पण कमेंट्स येत आहेत. बरोबर. आणि मॉडेलनुसार जर सांगायचं म्हटलं तर पाऊस रोजच दाखवला जातोय. हो, पण ॲक्चुअल परिस्थिती पाहायला गेलं तर पाऊस दिसत नाहीये. बरोबर. आता सत्य सांगायचं म्हटलं तर गरमीच्या लेव्हलमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी बनत नाही. पण हे जे काही झडीसारखंच आहे पिकांना हां, दिलासा देणारं वातावरण, हो. ते मात्र महाराष्ट्रामध्ये 8 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. हां, हां. आता ॲक्चुअल आजच्या 6 जुलैला पाऊस आहे. हो. पण परिस्थिती अहिल्यानगरची सुधारणार आहे. त्यापेक्षाही जास्त मागच्या पावसाच्या तुलनेमध्ये अहिल्यानगरचे जे काही उत्तरेकडील भाग आहेत हं, हं. आणि राहुरी पट्टे वगैरे आहेत, अकोले आहे, हो, श्रीरामपूर आहे, जेवरचा भाग आहे संगमनेर, अशा अनेक भागांना तिथे जोर वाढणार आहे. आता बरोबर. विषय खान्देशचा, छत्रपती संभाजीनगरचा, इथल्या पावसामध्ये देखील वाढ होणार आहे आजच्या संध्याकाळपर्यंत. हो, बरोबर. आणि हे चित्र 2-3 दिवस जास्त स्वरूपाचं राहील. त्यामध्ये फायदा आहे आणि जोरही चांगला राहणार आहे. हो, हं, बरोबर. मात्र सर मी तुम्हाला काही जिल्हे विचारणार आहे. हं. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा-वाईज सुद्धा अंदाज पाहिजे होता. तर सर जे हं. काही मराठवाड्यातील जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांना कसा पाऊस राहू शकतो? मराठवाड्यातले जवळपास 8ही जिल्हे जे आहेत, इथे हलका झडीसारखा आणि एखाद 2 ठिकाणी जसं की परभणीच्या काही भागांमध्ये सध्या तो पडतोय काही-काही भागांमध्ये. हो, तर तशा स्वरूपाचा असणार आहे. आणि थोडं घाबरण्यासारखं नाहीये. बरेचसे शेतकरी वारं सुटले घाबरतात. वारं सुटलं की दुसऱ्या दिवशी त्याचा जोर वाढतो. एक्झॅक्टली काल वारं सुटलं 5 जुलैला, आज 6 जुलैला त्यामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल असणार आहे. हो, बरोबर. बाष्पसंख्या अधिक असल्यामुळे महाराष्ट्रावरती आभाळाचा वर्षाव खूप होतोय आणि त्याच आभाळामधनं अनेक ठिकाणी धारा पण चांगल्या उतरतील. हो, आणि एक महत्त्वाचं असं आहे, की लातूर जिल्ह्यामध्ये असेल, बीड असेल आणि धाराशिव पट्ट्याबरोबरच खाली काही नांदेडचे पट्टे असतील बरोबर. परभणीसह. हो, इथे काही ठिकाणी अल्पसा पाऊस आहे. तर या भागांना देखील दिलासा देणारी कंडिशन अजूनही वाढतच जाणार आहे. याच्यामध्ये गॅप मोठा दिसत नाहीये. गॅप आहे तो 9, 10, 11, 12 ते 14 दरम्यान आहे. हो, बरोबर. 4 दिवसाच्या गॅपमध्ये पिकं सुकू लागली, तर लगेच 15-16चा पाणी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हो, म्हणजे मोठाल्या खिंड नाहीयेत. मी पहिले बी सांगितले तुम्हाला, की मोठा खंड या जुलै महिन्यात नाहीये. बरोबर. यात सापका-शिपका पाण्यावरती पेरण्या कराव्या लागणार आहे. हो, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर असा वाटणारा प्रश्न म्हणजे अल निनोचा. बरोबर. तर शेतकरी अल निनोच्या माहितीस्तव जास्त घाबरत आहेत. तुमच्या माहितीस्तव सांगतो, हो, की 1972 आणि आताच्या 2026 मध्ये फरक काय आहे ते देखील लक्षात घ्या. हं, आज आपण पाहतोय पुणे, मुंबई आणि कोकण किनारा रत्नागिरी परिसर हो, यांच्या धरणातल्या पाण्यामध्ये जवळपास चिंता मिटवणारी वाढ झालेली आहे. बरोबर, 1972ला तिथे नव्हती. बरोबर. 1972ला 15 ते 20% महाराष्ट्राच्या पेरण्या झाल्या होत्या. हो, यावर्षी 70 ते 80% झाल्यात म्हणजे 4 पट वाढ झाली आहे. बरोबर. आणि ती अवघ्या 10 ते 15 दिवसाच्या आतमध्येच. हो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1 जून आणि जुलै दुष्काळ आहे की सुकाळ आहे हे ठरवत नाही. हे बरोबर. ठरवणारा काळ जो आहे तो अजून पुढे आहे. हो, पुढे पाऊस मोठे आहेत. जुलै महिन्यात सुद्धा मी गेल्या वर्षी एवढा सुद्धा खंड नाहीये. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं जालन्याच्या पेरण्या जर आपण पाहिलं तर 95% पार पडल्यात. हो, विदर्भाच्या जवळपास 90%च्याही पलीकडे बघितलं आपण. बरोबर, विदर्भ बरोबर. अख्खा काही हो, जिल्हे तर 100% बुलढाणा असेल, हो, वाशिम असेल 100% पेरण्या पार पडल्यात. बरोबर. मग ज्या साली 100% पेरण्या पार पडतात तर 20% पेरण्या किंवा 15% पेरण्याच्या सालाशी तुलना करता का? आणि 1972ला परतीचा प्रवासही नव्हता.
बरोबर. पुढे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न होता. आज हो, आपण बघितलंय ना, तर 50% भागांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. तर राहिलेल्या 50% भागांचाही पुढे चालून मिटणार आहे. हो. हं. आणि ब हे गणित गेल्या वर्षी सुद्धा होतं हो. 2025ला जुलै महिना असेल किंवा पुढील काळामध्ये. बरोबर. पाणी टंचाई किंवा पिकांची सुकण्याची पद्धत ही दरवर्षी असते. पॅटर्न पूर्ण निसर्गाच्या प्रकोपामध्ये बदललाय. हो. ज्याचे कारणीभूत मानवी कृत्रिमरित्या विकासाची जी काही घोषणा होते, त्यामध्ये होणारा निसर्गाचा ऱ्हास जो आहे, तो सरळ-सरळ ह्याच्यामध्ये होताना दिसतोय. आता बरोबर. राहिली पावसाची गोष्ट. पाऊस होणार आहे. पण ह्याच पावसावरती आपल्याला भागून घ्यावं लागणार आहे. पिकं उगवतात आणि एकदा उगवलेलं पीक ते पुन्हा खळत होतं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बरोबर. हं. मात्र सर आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे पाहायला मिळत आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हं, हं. आणि या 5 जिल्ह्यातनी पाऊस कसा राहू शकतो? इथे झड स्वरूपामध्ये तर काही ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये पाणी आहे. हो. त्या भागातही असं काही नाही पेरण्या रखडल्यात किंवा पेरण्याच झाल्या नाही असं काहीही चित्र नाहीये. नाही. इथे बरोबर. सुद्धा पेरण्या बऱ्याच ठिकाणी झाल्यात. हो. 95चा आकडा इथे सुद्धा मोडतोय. बरोबर. हं. मात्र सर त्याचबरोबर दक्षिण विदर्भामध्ये आपल्याला 6 जिल्हे पाहायला मिळत आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये काय परिस्थिती राहू शकते? हे दोन्ही तुम्ही विभाग सांगितले हे पूर्व विदर्भात मोडतात आणि ह्या भागातल्या ही पेरण्या आटोपलेल्या आहेत हो, आणि बरोबर. पाऊस पुरेसा आहे. बरोबर. मात्र हं. सर त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये आपल्याला 7 जिल्हे पाहायला मिळत आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथली या भागातनी काय परिस्थिती राहू शकते पावसाची? एक्झॅक्टली ह्या भागातली परिस्थिती आतापर्यंत व्यवस्थित सुधारलेली नाहीये. मालेगाव असेल, निफाड असेल, नांदगाव परिसर असेल. हो, पण एक्झॅक्टली यांना 6 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ही सुधारलेली पाहायला मिळेल आणि ह्या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये अनेक भागाचं चित्र पलटून जाणार आहे. हो, बरोबर. आणि सर माझा एक आखरी प्रश्न आहे. कोकण किनारपट्टीमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये अतिवृष्टी वगैरे काही होऊ शकते का? साहजिकच आहे. लो प्रेशर पूर्ण मुंबईला येऊन टिकलं आहे आणि कोकणात देखील याचा वर्षाव होतोय. बातम्यांमध्ये तुम्ही पाहताय. हो, अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर असं सुद्धा होऊ शकतं, की अनेक नद्या आपला जो काही प्रवाह आहे तो ओसंडून वाहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अलर्ट आहे आपल्या पण प्रयोगशाळेकडनं. त्यामुळे सतर्क बरोबर. राहा. हो. नक्कीच सर तुमची तब्येत बरोबर नसून तुम्ही आमच्या चॅनलला एक रेकॉर्डिंग छान दिलेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन सुद्धा येत होते. त्याबद्दल धन्यवाद सर. नक्की धन्यवाद. हो, हो.